नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच आहे, उद्या एक भव्यदिव्य असं मौजे रेट्रे धरण येथे एक मोठ्या रकमेचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो. आणि या मैदानाची लयलाट काढायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहीतच असेल, आपण प्रत्येक वेळा काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आज देखील या रेट्रे धरण मैदानाचे काही टॉपच्या नंदीचे गट क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, टॉप लढती आपल्याला गटालाच पाहायला मिळणार आहेत. सर्व टॉपची नंदी एकमेकाच्याच गटात पळताना पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये कारतूस आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच गटामध्ये आपल्याला आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर देखील पळताना पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये बकासूर आपल्याला पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये मित्रांनो, घरणिकीकरांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल. आणि त्याच गटामध्ये मित्रांनो, पित्रीकरांचा राज आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये. म्हणजेच गटातच आपल्याला लढत पाहायला मिळेल. बकासूर विरुद्ध घरणिकीचा राजा विरुद्ध कारतूस विरुद्ध राजा ही लढत पाहायला मिळेल. आता पाहूया गट क्रमांक 2. गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये अंजीर आणि लक्ष्याची गाडी पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आता गट क्रमांक 3 पाहूया. गट क्रमांक 3 मध्ये देखील अट्टे आणि तट्टीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 मधून MM नानांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पृथ्वीदादा खुटवड, शौर्या दैवत गोळकर लोणंद यांचा बैजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 3 मधून तास क्रमांक 3 मध्ये. त्याच गटामध्ये गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये मुंबईचं रॉकेट पळताना पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मधून. आणि त्याच गटामध्ये गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये वजीर 916 आपल्याला पळताना पाहायला मिळेल. आणि गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये सासवडकरांचं पब्लिकचं भिताड बादल आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 3 मध्ये. म्हणजेच घोटचा सर्जा विरुद्ध बैजा विरुद्ध MM नानाचा राजा विरुद्ध सासवडचं बादल ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 पाहूया. गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पिस्तूल आणि लक्ष्याची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. आता पाहूया गट क्रमांक 5 मध्ये कोणता नंदी पळताना पाहायला मिळेल. तर 5 नंबर गटामध्ये आपल्याला आज असेल मित्रांनो सचिन महाराष्ट्र केसरी पाहायला मिळाला. आणि आज उद्या आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये त्याचा भाऊ म्हणजे आदत हिंदकेसरी लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 2 मधून. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये बागड आणि हारण्याची गाडी पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 6 पाहूया. 6 मध्ये कोणता नंदी पडेल. तर मित्रांनो, मातीचा रानाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा ठाकूर आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मधून पळताना पाहायला मिळेल. आणि गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये एक चिठ्ठी आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये शाकीरबाई यांचा वजीर आपल्याला पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये ओगलेवाडीकरांचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये सप्त हिंदकेसरी भारत आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये नेहमीप्रमाणे तेजाला कडच आलेली आहे. विठ्ठल डायव्हर भूतकाळ जयशेठ जाधव कलेडोन यांचा तेज आपल्याला गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पहिली चिठ्ठी निघालेली. अजून बाकी चिठ्ठ्या निघतील, नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा चिंचाळे यांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये कारगिल आणि स्वामीची गाडी पळताना पाहायला मिळेल.
त्याचबरोबर गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 6मध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर अजून एक बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. ती चिठ्ठी आहे गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 1मध्ये. तर आपल्याला 100% बकासूर गट क्रमांक 1मध्येच पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.